नमस्कार. आज आपण अगदी घरच्या साहित्यात तयार होणारा असा एक पदार्थ पाहणार आहोत. तर त्यासाठी 3 अंडे फोडून घेतलेले होते. त्यातले फक्त आपल्याला अंड्याची सफेदी जी आहे तर तीच घ्यायची आहे आणि जो येल्लो भाग आहे तो आपल्याला वापरायचा नाही आहे. तर अंड्याचा जो पांढरा भाग आहे तर तो आपण ह्या पद्धतीने छान असा फेटून घेतला आहे. छान असा तो पांढरा झालेला आहे, फ्लफी असा झालेला आहे आणि त्यामध्ये आपण आता साखर घालून घेतलेली आहे आणि ही बारीक साखर आहे आणि छानपैकी ती आपल्याला पुन्हा फेटून घ्यायची आहे. आपण या ठिकाणी व्हॅनिला इसेन्स जो आहे तर तो घालून घेतलेला आहे की त्यामुळे अंड्याचा जो वास असतो तर तो या पदार्थाला येणार नाही. आणि गोड पदार्थातही आपण किंचित असं मीठ घालतो, त्यानुसार आपण अगदी थोडं असं मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा ते एक वेळा छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर हे डेसिकेटेड कोकोनट आहे की जे बाजारात विकत मिळते, तर ते मी घेतलेलं आहे आणि 2 कप आपण या ठिकाणी त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला छान पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी छान असा गोळा याचा तयार करून घ्यायचा आहे. अतिशय कमी साहित्यामध्ये हा पदार्थ आपला तयार होणार आहे. तर या ठिकाणी आपला हा गोळा तयार झालेला आहे. त्यानंतर मी जो पेपर आहे तर इकोबेक पेपर मी घेतलेला आहे आणि त्याला थोडा तूप लावून घेतलेला आहे आणि त्याच्या खाली एक प्लेट आहे. त्या प्लेटच्या साईजप्रमाणे तो कागद मी कापून घेतलेला आहे आणि आपण जो भिजवलेला गोळा आहे तर त्यामध्ये आपण जे 1 टेबलस्पूनचा जो चमचा आहे तर तो अगदी दाबून न भरता छानपैकी त्यात भरून त्या भांड्याच्या काठाला दाबून घ्यायचा आहे आणि तो लगेच आपल्याला ठेवून द्यायचा आहे. म्हणजे सारख्या आकारामध्ये आपल्या आपण कुकीज म्हणूया याला, तर हे आपण तयार करून घेतलेले आहे. आणि एका बाजूला मी छान कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यावरचं झाकणसुद्धा छान गरम करून घेतलेलं आहे आणि आपण यामध्ये आता हे ठेवून देणार आहोत. बेक करण्यासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आणि वरून आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. मध्यम आचेवर आपल्याला 10 मिनिट हे सुरुवातीला ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आवश्यक वाटलं तर आपण ते ठेवू शकतो. तर या ठिकाणी छान आपला थोडासा गोळा हा झालेला आहे, परंतु छान बेक ते झालेलं नाही आहे. त्यामुळे मी अजून पुन्हा त्याला गॅसवर ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा मी 10 मिनिटांनी पाहिलं तर अगदी थोडं ते झालेलं होतं खालच्या साईडने, परंतु वरून मात्र त्याला थोडासा रंग अजून यायचा होता. त्यामुळे मी अजून त्याला 5 मिनिटासाठी कढईमध्ये ठेवून दिलेला आहे आणि आता आपण 5 मिनिटांनी पाहू शकतो तर वरूनही त्याचा रंग थोडा बदललेला आहे. आणि हे ताट आपण आता खाली काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपण त्याला खाऊ शकतो किंवा आपण त्याला डब्यामध्ये भरून ठेवू शकतो. यामध्ये अंड्याची सफेदी आणि त्यानंतर आपण साखर वापरलेली आहे आणि खोबरा किस वापरलेला आहे. तर खोबरं हे आपल्या आरोग्यासाठी हे अतिशय चांगलं असतं. तर त्यामध्ये गुड फॅट्स असतात, त्यामुळे खोबऱ्याचं सेवन आपण केलं पाहिजे. तर अगदी चहासोबत थोडंसं हे मुलांनासुद्धा देता येतं आणि मोठ्यांनासुद्धा ते आवडतं. त्यामध्ये अंडे असतात आणि करायला अतिशय सोपं आहे. फक्त बेक करण्यासाठी थोडासा आपल्याला वेळ लागतो. मायक्रोवेव्ह वगैरे असेल किंवा ओव्हन असेल तर आपले हे झटपट होऊ शकतात. तर अशी माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल.
तर आपण आता हे तोडूनसुद्धा पाहिलेलं आहे. सुंदर पद्धतीने आपले हे मॅक्रोन तयार झालेले आहेत आणि छान आतूनही छान असे ते तयार झालेले आहे, शेकले गेलेले आहे आणि चवीला तर ते अतिशय उत्तम असे आहे. तर घरी नक्की ट्राय करा आणि आपल्याला आवडले की नाही ते कमेंटमध्ये मला जरूर कळवा. धन्यवाद.